सुप्रभात मंडळी, मी रिद्धेश बेंडखाये पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या कोकण कोस्टल राईडच्या तिसऱ्या भागामध्ये। तर जस्ट आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ वगैरे झाली आहे, बाईक साफ करतो आहे। ते झाल्यावरती आम्ही आता ब्रेकफास्टसाठी निघणार आहे आणि आजचा आमचा दिवस जो असणार आहे तो आम्ही पूर्ण तारकर्ली एक्सप्लोअर करणार आहे आणि मेन म्हणजे नेवती बीचला जाणार आहे। तिकडे पण एक मस्त व्ह्यू आहे, सनसेटच्या टायमाला तिकडे असायचं आम्ही ट्राय करू, तर बघू कसं काय। कोकण कोस्टल राईडचा दुसरा भाग कसा तुम्हाला वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, म्हणजे मला तुमच्यासाठी अजून असे नवीन नवीन चांगले कंटेंट्स राईड प्लॅन करायला अजून मजा येईल। हाँ नहीं ब्लॉग चालू है, ब्लॉग बना रहा हूँ। नहीं कुछ बात नहीं, चलता है। आता काल पण मला एक सबस्क्रायबर भेटला आरेवारे बीचला, सांगलीचा होता। मी शॉकच झालो की भाई म्हणजे 50 ते 60 सबस्क्रायबर आहेत आणि माझा एक सबस्क्रायबर सांगलीतला, म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। मला तो येऊन बोलला की तुझे व्हिडिओज बघतो मी, 2-3 जे व्हिडिओज टाकलेत मस्त बनवलेत म्हणून। तर असं कोणी येऊन कॉम्प्लिमेंट केले की अजून जरा चांगलं काहीतरी डिलिव्हर करायचं, अजून तुमच्यापर्यंत चांगलं पोचवायचं एक मोटिवेशन येतं आणि मग त्यातून आपण काहीतरी चांगला कंटेंट निर्माण करतो आणि तुमच्यासमोर टाकू शकतो। दोन्ही बाईकने मस्त एकदम चांगला परफॉर्मन्स दिला आहे, BMW 310 आणि हिमालयन 450, तगड्या बाईक आहेत दोन्ही पण। म्हणजे मी ही पण चालवली, मस्त बाईक, मला पण आवडली। तर आता आपण ब्रेकफास्ट करायला चाललो आहे, जिथे आपलं कालचं डिनर झालं त्या काकींकडेच आपण आता ब्रेकफास्टची ऑर्डर दिलेली आहे। म्हणजे एकदम पारंपरिक कोकणी नाश्ता याची ऑर्डर आपण दिलेली आहे। काय आहे ते तुम्हाला आता लवकरच कळेल, तर भेटू तिकडेच। तर आता आपण नाश्ता करायला निघालो आहे। आजचा नाश्ता एकदम मस्त असणार आहे। तर आजचा आपला कोकणी नाश्ता, घावणे आणि चटणी स्पेशल, तो एकदम कोकणी पारंपरिक नाश्ता जो तुम्हाला मी मगाशी सांगितला होता, आणि नारळाची चटणी। या त्याचा आस्वाद घेऊया। त्यांना 10 on 10 एक नंबर। आता मस्त पोटभर असा नाश्ता झालेला आहे आपला। आता आम्ही याचं सिद्धेचं थोडं काम आहे रूमवरती, सो ते करायला जाणार आहे। त्याचं वर्क आहे, त्याला इमर्जन्सी काम आलं आहे ऑफिसमधून, सो ते करायला जाणार आहे। मग ते त्याचं काम झाल्यावरती मग आम्ही निघू। तर मंडळी आता असं झालं आहे की ह्याचं काम आता संपलं आहे सिद्धेशचं, तर आता सनसेटच बघायला आम्ही चाललो आहे नेवती बीचला। सिद्धेशमुळे थोडा उशीर झाला। क्लायमेट पण एकदम मस्त प्लेझंट क्लायमेट झालेलं आहे, पाऊस नाही आहे ना ऊन आहे। इव्हनिंगचा टायमिंग आहे, संध्याकाळचा टायमिंग, सो सनसेट पण एकदम मस्त दिसेल। जो नेवतीचा स्पॉट आहे त्या स्पॉटवर जायचं आम्ही ट्राय करणार आहे। अरे यार चिखल आहे, गेलं पाणी माझ्या पाया बुटात सगळे माझे, नाही साधे होते। मंडळी आता आपण नेवती बीचच्या दिशेने चाललेलो आहोत। थोडा ऑफ रोड रस्ता मिळाला त्यामुळे जर आम्ही इकडून टाकली, आता आम्ही प्रॉपर रोडला लागलो आहोत। म्हटलं भाई बाईक आपल्या ॲडव्हेंचर आहेत, आपण फक्त मजा करतोय आणि बाईकनी मजा नाही करायची, हे आमच्या मनाला कुठे ठीक नाही वाटलं। तर आपल्या डाव्या बाजूला एअरपोर्ट आहे, चिपी विमानतळ, त्याचा ATC टॉवर आहे त्याचा। हे बघा इकडे प्लेन पण आहे एक, हे काय पण ना प्लेन आहे। गाडी लावली
लागला काय मी असतो ना मला पाय दुखतो लागलं नाही ना रे. मस्त 360 वाली असेल जर चालू आहे. 360 चालू आहे. वाव. अजून सोडून मला तर हे आवडलं. थांब 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 थांब. जसं की मी थांबणारच आणि ते- हा तुटला जिप त्याने लावून ठेव होता हा जिथे आहे ना काय चल तुटला? तर आता नेवती बीचच्या दिशेने आता नेवती बीचला पण चाललेलो आहोत. थोडं बीचला जायचं असेल तर तुम्हाला इथून थोडं जंगल सफारी करावी लागेल. सो हे नेवती हॉर्नबिल नेस्ट आहे आणि हा तिकडचा व्ह्यू आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे त्या साईडला. नेवती बीच आणि हे हॉर्नबिल नेस्ट आहे. तर असं झालेलं आहे, आम्ही नेवती बीचच्या जवळ आलेलो होतो. इथून ड्रोन शॉट घेणार होतो पण पाऊस आला त्यामुळे काय आम्हाला घेता येत नाही आहे. आणि आता संध्याकाळ काळोख पण होत चाललेलं आहे. तर आम्ही ट्राय करू. आम्ही इथे याच्या झाडाखाली लपलो होतो. तर ठीक आहे, जर पाऊस थांबला तर ड्रोन शॉट घेऊ आणि मग तुम्ही टाकीन माझ्या ब्लॉगमध्ये. तर हाच व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. तर आता आम्ही नेवती बीचला गेलो होतो. तर असा विचार करून गेलो होतो की मस्त व्हिडिओ मिळतील, ड्रोन शूट मिळतील, मस्त फोटोज क्लिक करू, ब्लॉग शूट करू. पण पावसाने सगळं गोंधळ करून टाकलं आहे. तर मग आम्हाला असं काय शूट घेतच नाही आलं. त्यातलं तुम्ही जो आता बघितला तो एक ड्रोन शूट घेतला फक्त. नंतर आम्ही फटाफट तिथून निघालो आणि खूप पाऊस होता रस्त्यामध्ये पण. सगळं भिजून आलो. आता फ्रेश झालो, आंघोळ केलं. आता आम्ही थोडं आराम करू, रेस्ट करू थोडा आणि मग रात्री जेवायला जाऊ तिकडेच. तर आता आमचं सगळं लगेच पॅकिंग झालेलं आहे ऑलमोस्ट. आमची इथून राईड सुरू आहे मुंबईच्या दिशेने. तर आता काय काय येते राईड. आणि आतापर्यंत 3 जे दिवस आम्ही एकले एक्सप्लोअर केले, खूप मस्त गेले. राईड पण खूप एकदम स्मूथ झाले. आणि तुम्ही तारकर्लीमध्ये येत असाल तर तुम्हाला प्रीमियम स्टे पाहिजे असेल तर हा एक चांगलं हॉटेल आहे, हॉटेल तारकर्ली निवास म्हणून. तुमचं स्टाफ पण खूप कॉपरेटिव्ह आहे. गणपती बाप्पा मोरया. आता कोकण कोस्टल राईडचा शेवटचा दिवस. मालवण टू मुंबई M2M आरंभ झालेला आहे. तेव्हा गणपती बाप्पा राईड सगळे सुरू होऊ दे. पहिलं काम आम्ही जे करणार आहे की ब्रेकफास्ट. कारण की 12 वाजायला आलं. काय करायचं मी ब्रेकफास्ट करू म्हणजे आपल्याला जेवायची गरज नाही. मग राईड कंटिन्यू करू, डायरेक्ट डिनर करू रात्री. दुसऱ्या दिवशीचा नाश्ता पण घावणे चटणी त्याला खूप आवडलेत. असं मस्त तूप टाकून मोदक आलेलं आहे.
हा एक काहीतरी वेगळाच मी ट्राय करतो. आंबोळी मिसळ. आंबोळी त्यासोबत आपले मिसळ. इकडे पाव नाही मिळत. तर जिथे आम्ही आता स्टे करत होतो तिथून एक 2-3 मिनटावरच हे कोकण केसरी नावाचं हॉटेल आहे. एकदम म्हणजे बघा एकदम भारी नाश्ता बघा दिलेला आहे त्याने आम्हाला खायला. आणि एकदम खूप चांगली चव होती नाश्त्याला. तर याची पोटभरीचा नाश्ता आम्ही आता केलेला आहे. अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तिथे खाली आंध्र प्रदेशच्या साईडला वादळ आल्या जातावर इकडे मालवण साईडला इकडे पाऊस होतो. आंध्र प्रदेशला पाऊस होता सध्या. तर आमचा एका सगळं भाऊ आहे त्यांनी फोन केला होता आणि आंध्र प्रदेश साईडला कुठे वादळ आलं आहे त्यामुळे ह्या साईडला सगळे पाऊस पडतो. खूप एक्सपिरियन्स होतो पाऊस वगैरे असं. म्हणजे नेक्स्ट टाईम तुम्हाला काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. पण शूटिंग करताना पण त्यांच्या टाईमनुसार सगळं होतं. तर आमचं बघा काल आम्ही नेमकीला गेलो होतो. आला पाऊस काय करू शकतो. हा वेळ ऑप्शनच नव्हता. ड्रोन नाही उडवू शकतो काय नाही. त्यातला साथ एकदम पाऊस कमी झाला तेव्हा मी लगेच एक ड्रोन शॉट घेतो. त्यामुळे माझं एक चांगलं आहे त्याला 360 जो आहे तो बघत GoPro आहे त्याला मी वॉटरप्रूफ बनवलं आहे. ब्लू टॅग लावून ट्रेलरवर मिळतं 20 किलोमीटर असं. ते माईक कनेक्ट करून तिकडे ब्लू टॅग लावलं आहे. तिथे आमची GoProचा ॲडॅप्टर जातो बाहेर. तिथे ब्लू टॅग लावून त्याला एक वॉटरप्रूफ. योगेश भाई गँग चालली आहे. गँग चालली आहे. हां आपण राजापूरमधून आतमध्ये आलो आहोत. मुंबई गोवा हायवे सोडला आहे. आपण चाललो आहे पळाशीला. तर आता आपण चाललो आहे कशेळी बीचला. 30-1 किलोमीटर आहे त्या आतमध्ये. आता मॅपवरून दाखवतं हे 50 मिनिट्स दाखवतो 50 मिनटं दाखवतो. तर आता आम्ही आलो आहो कशेळी बीचजवळ. काय दृश्य आहे मित्रांनो बघा. म्हणजे एकदम खतरनाक लुक आहे. एकदम एक नंबर व्ह्यू आला. एक नंबर व्ह्यू आहे बघा माझ्या मागे. हा बघा काय दिसतोय. अजून आयुष्यात काय पाहिजे एकाला. काय पाहिजे अजून असा व्ह्यू आणि मस्त बाईक आणि फिरणं. ह्याच्या पुढे अजून एक मस्त व्ह्यू येणार आहे. ते पण तुम्हाला दाखवतो मी. मंडळी आता आपण ज्या पॉईंटवर आलो ना त्याच्यापेक्षा डबल 100% भारी आहे. तुम्ही बघा एकदा मला खरंच आवडेल. चालू 40-45 किलोमीटर नंतर आपण आता मुंबई गोवाला परत लागलेलो आहोत. लांजामधून बाहेर पडतो आहे. सावर्डे 11:25 पंधरे तुमचे 1:50. आता वाजले 11:51. आम्ही चिपळूणला पोहोचू बरोबर आहे. मला गुगल सकाळ 5:30चा टायमिंग दाखवत आहे. 6:00ला पोचायचं. आता आपण कशेळी टनलमध्ये पोचलेलो आहोत. वाजले 1:55 1:55. मला मुंबईला जायला सकाळचे 6 वाजणार आहे. काय ओरडते कसं
सावित्री नदीतून वाहत आलेली डेड बॉडी आहे आणि ती फुगले. तुम्ही पाहू शकता अजून पण चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. झोपू काय गाड्यावर घाबरतो तुझ्या काळं काय आहे? फुगलेली बॉडी. गाई 10 मिनिटाचा आम्ही नॅप घेत आहे. महाडमध्ये पोचलोय आता. जिंदा लाश बन के बैठा है, जिंदा लाश. डाकू मंगल सिंग. आता मंडळी सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आपण मुंबईमध्ये एंट्री केलेली आहे. आता पनवेल सायन हायवेवरती आपण आहोत. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. खूप फिरा, खूप पैसे कमवा, खूप मजा करा आयुष्यामध्ये. प्रत्येक क्षण जगायला शिका आयुष्यात. हे आयुष्य परत नाही हे बोलतो आणि माझा ब्लॉग इकडेच संपवतो. भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये त्याच चॉईसमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.